सांगली जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे 4 किल्ले वाळवा तालुक्यात आहेत. यात विलासगड, मच्छिंद्रगड, पागणी व बहादुरवाडी यांचा समावेश होतो. बहादुरवाडी किल्ल्याच्या चारही बाजूस खोल खंदक असून खंदकात मोठ्या प्रमाणावर झाडी वाढलेली. दरवाजासमोरील खंदकात भराव टाकून आत जाण्यासाठी मार्ग बनवला. बाहेरील तटबंदी व बुरुजाचे बांधकाम दगड व चुन्यात असून पांजीवरील बांधकाम विटामध्ये. दरवाजाच्या उजवीकडील बुरुजाशेजारी पट्ट्यावर गणपतीची मूर्ती स्थापन केलेली. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या असून आतील बाजूने तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. चौकोनी आकाराचे या किल्ल्यास दुहेरी तटबंदी असून बाहेर किल्ला व आत बालेकिल्ला अशी याची रचना आहे. बाहेरील तटबंदीत एकूण 12 बुरुज असून बालेकिल्ल्याच्या तटबंदीत एकूण 8 बुरुज आहेत. दरवाजातून आत आल्यानंतर समोर बालेकिल्ल्याची तटबंदी व 2 बुरुज दिसतात. या तटबंदीचे खालील बाजूचे अर्धे बांधकाम दगड व चुन्यात तर वरील अर्धे बांधकाम विटांनी केले. येथे कमानीदार ओवऱ्या पाहायला मिळतात. बुरुजावर बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या व तोफेसाठी झरोके दिसून येतात. किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर वास्तुअवशेष पाहायला मिळतात. बाले किल्ल्यात एका मोठ्या वाड्याचा चौथरा असून वाड्याच्या बाजूला चौकोनी आकाराची विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या असून विहिरीभोवतीच्या तटबंदीतून वाड्याच्या दिशेला दरवाजा बांधलेला आहे. संपूर्ण किल्ला सुमारे 4 एकरावर पसरलेला असून 1 तासात पाहून होतो.